औराद पोलिसाच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या. निषेधार्थ औराद शहाजानी बाजारपेठ बंद. घरफोडीचे 2 गुन्हे दाखल असलेल्या औराद शहाजानी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील 20 वर्षीय तरुणाने पोलीस अधिकारी व एका कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर लगेच आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी 5 ते 6च्या सुमारास घडली. दरम्यान या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरच टाहो फोडला. दोषी पोलिसावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेत मध्यरात्रीपर्यंत काय नाही औराद पोलीस ठाण्यासमोर नातेवाईकांनी ठिय्या मांडला होता. पोलिसाच्या त्रासाला कंटाळून औराद येथील एका तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. याच घटनेचे पडसाद औराद शहाजानीसह परिसरात उमटले आहेत. आज औराद बाजारपेठ बंद ठेवून येथील नागरिकांनी निषेध व्यक्त केला होता. या खळबळजनक घटनेमुळे नातेवाईक आक्रमक झाले होते. पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याने निलंगा, कासार शिरसी, देवणी इथून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. गुरुवारी व शुक्रवारीच्या मध्यरात्री 1:15च्या सुमारास प्रेत झाडावरून काढून निलंगा येथील शासकीय दवाखान्यात शवच्छेदनासाठी दाखल करण्यात आले होते. इम्रान बेलुरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून इम्रानने व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान हा व्हिडिओ पाहून लागलीच मृताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत इम्रानचा मृत्यू झाला होता. इम्रानच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरच आक्रोश केला. गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इम्रान बेलुरे याच्यावर 2-3 वर्षापूर्वी शहाजानी औराद पोलीस ठाण्यात घरफोडीचे 2 गुन्हे दाखल आहेत. अशा रेकॉर्डवरील आरोपीच्या चेकिंगसाठी पोलिसांना जावे लागते. आत्महत्या करण्यापूर्वी इम्रानने याची माहिती त्याच्या लहान भावाला दिली होती. त्यानंतर त्याने व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकला होता, असेही उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांनी सांगितले. PSI माझ्यावर खूप दबाव आणत होता. औरादचा PSI माझ्यावर खूप दबाव आणत होता. पण मी काय बोलू? आमची आई अव्वाला माफ कर. मी हे सहन करू शकत नाही म्हणून मी स्वतःला फाशी देणार आहे. पण मी काय म्हणू? त्याला चोरी करायची नव्हती आणि दुसरे काही नाही म्हणून मी स्वतःला फाशी देणार आहे. माझ्याकडे खूप काही सांगायचे आहे की मला स्वतःला फाशी द्यायची आहे. ही PSIची चूक आहे आणि ड्रायव्हर माझ्यावर दबाव आणत होता. काल संध्याकाळी ज्या वेळेला बातमी भेटली की इम्रान बेलुरे युवकानं आत्महत्या केलेली आहे आणि त्या संदर्भातला आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडिओ बनवून त्याचा भाऊ इस्माईल त्यानं पाठवला व्हिडिओ आणि त्यामध्ये त्याने असे ॲलिगेशन केले की औराद पोलीस स्टेशनकडील काही अंमलदार आणि पोलीस अधिकारी हे त्याला त्रास देत होते आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून त्यानं आत्महत्या केलेली आहे. त्या अनुषंगाने आज रोजी त्या मैतावर PM झालेले आहे. त्याचबरोबर त्याचा जो भाऊ होता ज्याला त्याने व्हिडिओ पाठवलेला होता ते व्हिडिओची दखल पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेतलेले. त्याचा भाऊ इस्माईल याची फिर्यादी जबाब नोंदवून घेण्यात आले आणि त्यानुसार दोषींवर योग्य ती कडक कारवाई करण्याचे निर्देश आम्ही खालील अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. औराद शादीने ते जमाव पूर्ण तिथं थांबले, नातेवाईक थांबलेले, तर कशा पद्धतीने सर्व नागरिकांना आणि मैताच्या कुटुंबियांच्या प्रति दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर सर्व नातेवाईकांना आणि कुटुंबियांना आणि औरदवासियांना आवाहन करतो की सर्वांनी शांततेचे पालन करावे. कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पीडिताने दिलेल्या तक्रारीनुसार योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये. धन्यवाद.